तुमच्याही टाचेच्या भेगा पूर्णपणे भरून येतील। फक्त एकदा हा उपाय करून बघा, याचा तुम्हाला नक्कीच भरपूर फायदा होईल। बऱ्याच वेळेला ना आपल्या टाचेला अशा भेगा पडल्या की त्यातून रक्त निघायला लागतं, टाच दुखायला लागते, पायसुद्धा दुखायला लागतो आणि चालणं तर अशा वेळी अगदी मुश्किल होऊन जातं। एक दोन पावलंसुद्धा आपण चालू शकत नाही। पण बघा, हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे। त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। किचनमधल्याच वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत। तर चला, सगळ्यात अगोदर इथं आपल्याला लागणार आहे कांदा। त्याच कांद्याचा वापर करून तुम्ही तुमच्या टाचेच्या दुखण्यापासून आराम मिळवू शकता आणि टाचेच्या भेगासुद्धा पूर्णपणे हळूहळू नाहीशा व्हायला लागतील। हा कांदा आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे त्याची साल वगैरे काढून घ्यायची आहे। सोबतच कांद्यावर जर काही बुरशी वगैरे आले असेल, काळपटपणा आला असेल, तो सुद्धा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित कांदा असा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे। आता इथं मी छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे। जर तुमच्या टाचेला भरपूर प्रमाणात भेगा पडलेल्या असतील, टाच पाय भरपूर खराब झाला असेल, तर तुम्ही इथं मोठा कांदा सुद्धा वापरू शकता किंवा अशाच पद्धतीने 2 ते 3 कांदे तुम्ही मीडियम साईजचे वापरले तरी सुद्धा चालतील। आता इथं ना मी कांदा कट करून घेते, पण आपल्याला ॲक्च्युली कांद्याचा रस लागणार आहे। तुम्ही अशा पद्धतीनं कट करून मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट बनवून कांद्याचा रस काढू शकता किंवा तुम्ही किसणीवर किसून सुद्धा कांद्याचा रस काढू शकता। आता माझ्या घरामध्ये लहान बाळ आहे आणि किसणी मला सध्या सापडत नाही, त्यामुळे मी मिक्सरवर कांद्याचा रस काढून घेतलेला आहे। आता 2 ते 2.5 चमचे इतका कांद्याचा रस निघालेला आहे। आता हाच रस आपल्याला या घरगुती उपायासाठी वापरायचा आहे। त्याच्यामुळे कितीही जुन्या तुमच्या टाचेच्या भेगा असतील, त्याच्यामध्ये कितीही घाण मळ जमा झाला असेल, तर तो अगदी व्यवस्थितपणे बाहेर येऊन टाचा मऊ मुलायम होण्यासाठी याचा फायदा होणार आहे। आता 2 चमचे इतका एका वाटीमध्ये आपल्याला कांद्याचा रस घ्यायचा आहे आणि दुसरी वस्तू आपल्याला इथं दिसते ती म्हणजे हळद। किचनमधलीच हळद आहे। भरपूर याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असते। आपल्या टाचेमधून जर काही दुखत खुपत असेल, सोबतच काही इन्फेक्शन घाण वगैरे जमा झाली असेल, ती काढून टाकण्यासाठी हळदीचा इथे आपण वापर करतो। हळद भरपूर औषधी आहे, त्याच्यामुळे इथे चिमूटभर हळदसुद्धा आपल्याला वापरायची आहे। आणि त्याच्यानंतर मी इथे घेणार आहे खोबरेल तेल। आता खोबरेल तेल आपल्या टाचेला मऊ मुलायमपणा येण्यासाठी आपण वापरणार आहोत, कारण जेव्हा आपल्या टाचेला भेगा पडतात तेव्हा टाच एकदम कडक होते। टाचेतून कधी कधी तर रक्तसुद्धा यायला लागतं आणि चालणं किंवा पाय उचलून बाजूला ठेवणं सुद्धा अवघड जातं। अशा वेळी आपल्या टाचेला थोडासा मऊपणा येण्यासाठी इथे आपल्याला खोबरेल तेल सुद्धा वापरायचं आहे। आता 1 चमचा इतकं खोबरेल तेल मी आजच्या उपायासाठी वापरणार आहेत। आता या तीनही गोष्टी आपल्याला वाटीमध्ये एकत्र छान अशा मिक्स करून घ्यायच्यात। आता हे 2 ते 3 मिनिटं ना तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, नाहीतर काय होईल, तेल वेगळं होईल किंवा कांद्याचा रस वेगळा होईल। तर त्या तीनही गोष्टी आपल्याला एकत्र अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हे तुमच्या दुखणाऱ्या टाचेवर तुम्ही लावलं किंवा भरपूर अगदी जुन्या तुमच्या टाचेला भेगा पडत आहेत त्या ठिकाणी तुम्ही लावलं तरी तुम्हाला अगदी पहिल्या वापरामध्येच भरपूर आराम पडणार आहे। आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एका बाजूला ठेवायचं आहे। त्याच्या आधी आपल्याला एक प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे आता इथं तुम्हाला एक मोठं भांडं घ्यायचं आहे। तुम्ही मोठा टब घेऊ शकता, बादली घेऊ शकता किंवा जे कुठलं तुमच्याकडे मोठं भांडं अवेलेबल असेल ते घ्या। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं इथं कोमट पाणी करून घ्यायचं आहे। भरपूर गरम पाणीसुद्धा घ्यायचं नाही, कोमट गुणगुणं पाणी घ्यायचं आहे, जे आपल्या पायांना सोसवेल इतकं कोमट पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये आपले जे पाय आहेत ते व्यवस्थित अगोदर स्वच्छ करून घ्यायचे आहेत, पण त्याचबरोबर आपल्या पायाचे टाचेची दुखणी वगैरे असतील ती कमी करण्यासाठी आपण इथं थोडंसं खडं मीठसुद्धा वापरणार आहोत। शक्यतो इथं तुम्ही खडं मीठच वापरण्याचा प्रयत्न करा। जे वेदनाशमक असतं आपल्या टाचेमधून किंवा पायांमधून जे काही दुखत असेल तर ते कमी करण्यासाठी कोमट पाणी आणि मिठाचा आपण वापर करतो, तर तीच पद्धत आज इथे आपण करणार आहोत। थोडंसं खडं मीठ आहे आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबूसुद्धा टाकायचं आहे, ज्याच्यामुळे आपल्या टाचेवरची पायावरची जी काही घाण असेल ती निघून जाण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या टाचेच्या भेगा लवकर भरून येतात। खरं तर आपले पाय अस्वच्छ असतील किंवा मातीच्या जास्त संपर्कात आपण आलो ना तर बऱ्याचदा टाचदुखीचा प्रॉब्लेम होऊ शकतो। आता हे कारण प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं, पण मी माझ्या अनुभवावरून सांगते। असो, आता इथं पाय स्वच्छ करण्यासाठी आपण या 2 गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ना आपल्याला पाय बुडवून त्याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं जितका वेळ तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तितका वेळ आपल्याला पाय बुडवून याच्यामध्ये बसायचं आहे। आता त्याच्यानंतर ना हलका हलका आपल्याला पायाने असं व्यवस्थित पाय चोळून सुद्धा घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या पायावरची, टाचेवरची, बोटांवरची जी काही घाण आहे ही मऊ होते आणि निघून जाण्यासाठी मदत होते। आता त्याच्यानंतर ना एक 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्याला पायाची छान अशी घाण जी आहे ती काढून टाकायची। आता हे काढण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचं अगदी प्लास्टिकचा मऊ स्क्रबर असतो तो वापरू शकता किंवा ब्रश असेल, अगदी मऊ त्याचे दात असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मार्केटमध्ये अशा पद्धतीचा एक छोटा स्टोन मिळतो, हा पूर्ण सेट असतो, तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। याच्या वापरामुळे आपल्या टाचेवरती, पायांवरती जी काही घाण जमा झालेली असते, डेड स्किन जमा झालेली
असते ती व्यवस्थितपणे निघते आणि जर आपले पाय स्वच्छ असतील ना तरीसुद्धा आपल्या टाचेला जास्तीत जास्त भेगा पडत नाहीत। त्याच्यामुळं आठवड्यातून एकदा ते दोनदा किंवा 15 दिवसांतून तरी एकदा तुम्ही ही प्रोसेस नक्की करा, अजिबात तुमच्या टाचेला भेगा पडणार नाहीत। तर अशा पद्धतीनं ना आपल्याला पाय जे आहे ते व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचे आहेत। अगदी सगळ्या बाजूने जी काही घाण असेल पायांवरची ती निघून जाईल आणि मग त्याच्यानंतर आपण तयार करून घेतलेला हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। पण त्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। छान पद्धतीनं पायाची जी आहे ती स्क्रबिंग वगैरे छान झालेली आहे, पाय आता आपले स्वच्छ झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे। आता इथं कॉटनच्या कपड्याने किंवा मऊ कपड्याने आपल्याला पाय जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचे, कारण जर तुमच्या टाचेला भरपूर भेगा असतील ना तर अशा वेळी आपल्या टाचा किंवा पाय भरपूर दुखू शकतात किंवा टाचेतून रक्तसुद्धा येऊ शकतं। तर छान पाय आपल्याला पुसून घेतल्यानंतर पूर्णपणे पाय आपल्याला ड्राय करायचे आहेत, अजिबात ते ओलसर किंवा ओले ठेवायचे नाहीत किंवा पाणी त्याच्यावर अजिबात राहू द्यायचं नाही। आणि त्याच्यानंतर आपण तयार करून घेतलेला हा जो घरगुती उपाय आहे तो आपल्या पायांवरती ना व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे। आता याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की आपण पायांवरती काहीच लावत नाही, पण याच्यामध्ये भरपूर इफेक्टिव्ह गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत ज्या आपल्या दुखणाऱ्या टाचेला भरपूर आराम मिळवून देतील। सोबतच हळूहळू याच्या नियमित वापरामुळे तुमच्या टाचेच्या भेगासुद्धा भरून यायला लागतील आणि प्लेन तुमच्या टाचासुद्धा दिसायला लागतील। सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थितपणे लावायचं आहे आणि ज्या भागावर तुम्हाला भरपूर टाचेला भेगा असतील किंवा टाच खराब झाली असं वाटत असेल तिथे तुम्हाला थोडंसं हे जास्त वेळ लावून मसाज करायचे आहे। आता याच्यानंतर ना आपला हा जो पाय आहे तो व्यवस्थित असाच ठेवायचा आहे आणि हे कव्हर करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं एखादी प्लास्टिकची कॅरी बॅग वापरायची। आता इथं तुम्ही सॉक्स वगैरे वापरू नका किंवा रुमाल वापरू नका, कारण हे पूर्ण आपण तयार करून घेतलेला हा जो उपाय आहे तो पूर्ण त्या कपड्याला चिकटेल। यासाठी कॅरी बॅगमध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिटं पाय अशाच पद्धतीनं ठेवायचं आहे, जेणेकरून हे सगळं मिश्रण आहे हे आपल्या टाचेच्या आतल्या लेअरपर्यंत जाऊन व्यवस्थितपणे काम करेल। टाचेवरची जी काही खराब स्किन असेल, घाण असेल, ही सगळे निघून जाण्यासाठी याचा फायदा होईल। आता त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर पुन्हा तुम्हाला आपले पाय जे आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। आता इथं चालताना आपण याच्यामध्ये तेलसुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक चालायचं आहे। त्याच्या अगोदर थोडीशी हलकी आपल्याला टाचेची आणि पायाची मसाज करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर थंड किंवा कोमट पाण्यानंतर व्यवस्थित पाय तुम्ही स्वच्छ करून घ्या। याच्यामध्ये कुठलाही साबण किंवा कुठलंही केमिकल तुम्हाला इथे वापरायचं नाही, फक्त पाण्याने तुम्हाला पाय जे आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बराच तुमच्या टाचेच्या दुखण्यांमध्ये आराम आलेला दिसेल। टाच जे आहे, पाय जे आहे ते स्वच्छ झालेले दिसेल। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कॉटनच्या किंवा मऊ कपड्याने व्यवस्थित पाय पुसून घ्यायचे आहेत, ड्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या टाचेमध्ये आलेला मऊपणा लॉक करून ठेवण्यासाठी आपण इथं खोबरेल तेल वापरणार आहोत। संपूर्ण पायाला, टाचेला, बोटांना आपल्याला खोबरेल तेलाने छान अशी 1-2 मिनिटं मालिश करायची आहे, जेणेकरून हे खोबरेल तेल पूर्णपणे आपल्या पायाच्या आतल्या स्किन पर्यंत जाऊन त्वचा आपली छान मऊ मुलायम राहील। अगदी लहान मुलांसारखे आपले पाय छान सॉफ्ट झालेले तुम्हाला जाणवतील। तर तुम्ही आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा हा उपाय नियमित करून बघा, तुम्हाला सुद्धा भरपूर फरक जाणवेल। तुमच्या पायांमध्ये, टाचांमध्ये हळूहळू तुम्हाला टाचा भरून येतील असं सुद्धा जाणवायला लागेल। आणि या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी त्याला सुद्धा आन्सर करण्याचा प्रयत्न करेन। आणि चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर, सी यू सून।